सो आज मी आली आहे अमेरिकेतील एका फेमस इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट बाय. सो मला इथे मायक्रोफोन खरेदी करायचा आहे. सो चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया मला हवा तसा मायक्रोफोन इथं भेटतो की नाही. हे स्टोअर खूप मोठं आहे आणि या स्टोअरच्या ब्रांचेस ऑल ओव्हर USA मध्ये आहेत. सो आतमधून हे स्टोअर असं दिसतं आणि इथे सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेटतात. सो आपण यांची ऑनलाईन पण शॉपिंग करू शकतो आणि ऑफलाईन पण करू शकतो, पण आम्हाला अर्जंटली हवं आहे त्याच्यामुळे आम्ही ऑफलाईन शॉपिंग करत आहे. सो चला बघूया मला जसा हवा तसा मायक्रोफोन भेटतं की नाही. सो इथे भरपूर व्हरायटीचे मायक्रोफोन्स आहेत. सो हा एक मला छान वाटला, ज्याची प्राईज आहे $300, ऑलमोस्ट 27,000 रुपयांचा हा मायक्रोफोन आहे. आणि त्यानंतर मी इकडे दुसरे पण बघत आहे की अजून काही व्हरायटी भेटते का. सो इथे मला एक मायक्रोफोन भेटलेला आहे जो थोडा कमी प्राईजचा आहे, म्हणून मी पाहिला. तर तो ॲक्च्युली अँड्रॉइड युजरसाठी आहे. सो अँड्रॉइड युजरसाठी ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेटतात त्या कम्पॅरेटिव्हली लो प्राईजमध्ये भेटू शकतात, पण आयफोन युजरसाठी थोड्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी घ्याव्या लागतात. सो मी आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही कंबाईन असा बघत आहे. सो इथे मला एक छान असा मायक्रोफोन भेटलेला आहे, जो अँड्रॉइड आणि ॲपल दोन्हीलाही सुटेबल आहे. सो आपण हवा तसा त्याचा यूज करू शकतो. सो याची प्राईस विचाराल तर $129 आहे. इंडियन करन्सीमध्ये ऑलमोस्ट 12,000 रुपयांचा हा मायक्रोफोन आहे. सो मला हा आवडला कारण हा बोथ अँड्रॉइड ॲपल दोन्ही कम्पॅटेबल आहे. त्यानंतर मला इथे अजून बऱ्याचशाच गोष्टी बघायला भेटल्या. सो इथे हे काही छान प्रकारचे ट्रायपॉड्स पण आहे जे ऑटोमॅटिक वर्क करतात. जसं आपण मूव्ह होऊ तसं ते आपली पोझिशन मूव्ह करतात. सो हे पण छान ऑप्शन वाटला मला इथे. आणि इथे खूप छान क्वालिटीचे कॅमेराज पण आहेत, पण कॅमेरा मला रिक्वायर्ड नाही आहे, माझा कंटेंट एवढा फारसा नसतो. सो मी फक्त बघत आहे प्राईज अँड ऑल कशा आहेत. सो इथे एक मला खूप सुंदर आणि छान असा ड्रोन बघायला भेटला. त्याच्यामध्ये भरपूर ॲडव्हान्स फीचर आहेत आणि त्याची प्राईज आहे $2,000. इंडियन करन्सीमध्ये ऑलमोस्ट 1,80,000 ते 90,000च्या आसपास जाईल. सो फायनली मी हा मायक्रोफोन घेतलेला आहे, जो मी तुम्हाला ऑलरेडी दाखवला, जो अँड्रॉइड आणि ॲपल दोघांशी कम्पॅक्टेबल असेल असा आहे. सो आता फायनली मी चेकआउट करत आहे. आणि हे शॉपिंग करताना मी एक नोटीस केलं की अमेरिकेमध्ये खूप साऱ्या गोष्टी या ऑनलाईन शॉपिंग केल्या जातात. ऑफलाईनला खूप कमी लोकं प्रेफर करतात. सो त्याच्यामुळे ऑफलाईनमध्ये व्हरायटी पण खूप कमी भेटते. सो फायनली झाली आहे आमची शॉपिंग.